नमस्कार, मी हेमाली मोहिते। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा कसून शोध भारतीय तपास यंत्रणा घेतेय, पण 2 दशकांहून अधिक काळ लोटला तरी त्याला जेरबंद करण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश काही आलं नाही। दाऊद पाकिस्तानात असला तरी पाकिस्तान नेहमीच त्याचा इन्कार करत आलाय। आता पुन्हा एकदा दाऊदच्या मुसक्या आवळण्याची भाषा केली जाते, पण हे शक्य आहे का? पाकिस्तान दाऊदला भारताच्या हवाली करणार का? भारत सरकार दाऊदला भारतात आणण्यात यशस्वी होणार का? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत जेरबंद होणार डॉन या आजच्या खास शो मध्ये। डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात दडून बसला असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आणि पुन्हा एकदा दाऊदच्या ठाव ठिकाण्याविषयी चर्चा सुरू झाली। खरं तर दाऊद हा भारतीय राजकारण्यांकडून घासून गुळगुळीत केलेले शब्द आहेत, कारण निवडणुकीच्या काळात दाऊदला जेरबंद करण्याची भाषा केली जाते आणि सत्ता आल्यावर त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं। आता पुन्हा एकदा तेच घडताना दिसतंय। डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर भारताचा नंबर 1 चा शत्रू। भारत सरकारनं दाऊदला मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केलंय। मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा तो मुख्य सूत्रधार आहे। 2 दशकांहून अधिक काळ भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर आहे। मात्र त्याला जेरबंद करण्यात अद्यापही भारतीय तपास यंत्रणांना शक्य झालं नाही। खरं तर इंटरपोलनं दाऊद विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे, मात्र त्याचा कोणताच ठाव ठिकाणा तपास यंत्रणांना लागत नाही। भारताला हवा असलेला हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार पाकिस्तानात दडून बसला असल्याची चर्चा होते। कधी कधी भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून दाऊद पाकिस्तानात असल्याचा ठाम दावा केला जातो। आता पुन्हा एकदा दाऊदच्या ठाव ठिकाण्याविषयी चर्चेला उधाण आलंय। नुकतेच संसदेत दाऊद इब्राहिमचा ठाव ठिकाणा माहीत नसल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं। केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर बराच गदारोळ झाला। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं, त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी दाऊद पाकिस्तानात लपून असल्याचा दावा केला। तसंच दाऊदला भारताच्या हवाली करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला जात असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे। दाऊद भारताच्या ताब्यात मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल असंही त्यांनी सांगितलं। कुख्यात डॉन दाऊद पाकिस्तानात असून त्या संदर्भात अनेक पुरावे पाकिस्तानला देऊनही पाकिस्ताननं नेहमीच त्याचा इन्कार केलाय। खरं तर दाऊद पाकिस्तानातच आहे, त्याचे पाकिस्तानातल्या वास्तव्याचे अनेक पुरावे भारतानं पाकिस्तानला दिलेत। दाऊद वापरत असलेल्या पासपोर्टची माहिती ही पाकिस्तानला वेळोवेळी देण्यात आली आहे, मात्र पाकिस्तान जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतोय। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून नेहमीच केला जातोय। पाकिस्तानात सत्ता कोणाचीही असो, दाऊदविषयी कठोर भूमिका घेण्याची हिंमत पाकिस्तानमधल्या कोणत्याच राजकीय नेत्यात नाही, हा आजवरचा अनुभव आहे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी कितीही दावा केला तरी पाकिस्तानकडून त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। दाऊद पाकिस्तानात नसल्याचा दावा भलेही पाकिस्तान सरकारकडून केला जात असला तरी दाऊद पाकिस्तानातच आहे आणि नुकतेच त्याचा आणखी एक पुरावा भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागलाय। दाऊदचं आपल्या हस्तकाशी झालेलं संभाषण गुप्तचर यंत्रणांनी रेकॉर्ड केलंय। बोल देता हूँ यासिर तो यहीं पे कराची में, बोल देता हूँ यासिर तो यहीं पे कराची में। शेवटी दाऊदनं कबूल केलंय की तो कराचीमध्ये आहे आणि त्याच्या या कबुलीनाम्यामुळेच पाकिस्तानही गोत्यात आलंय। दाऊद पाकिस्तानात नाही असा पोकळ दावा पाकिस्तान आतापर्यंत करत होता, मात्र दाऊदनंच सांगितलंय की तो कराचीमध्येच वास्तव्याला आहे आणि पाकिस्तानातूनच आपला धंदा चालवतोय। खरं तर भारतीय गुप्तचर विभागानं दाऊद इब्राहिमच्या चर्चेचा तपशील रेकॉर्ड केलाय, ज्यामध्ये दाऊद एक डील फायनल करतोय। ही बाब तर जगजाहीर आहे की दाऊद इब्राहिम आपली कमाईचा काळा पैसा दुबईत गुंतवतो आणि हा फोन कॉलही दुबईतल्या एका डील संदर्भातच करण्यात आला आहे। और वो दूसरा अपने उधर दुबई में उधर तारिक के साथ सारी मीटिंग हो गई थी, सब चीजें भी सेट कर ली थी। हाँ
फोनवर झालेल्या या चर्चेदरम्यान दाऊदनं खुलासा केलाय की तो स्वतः कराचीत आहे. खरं तर डॉनला यासीर नावाच्या एका व्यक्तीला पैसे द्यायचेत आणि डॉन स्वतःच सांगतोय की तो कराचीमध्येच आहे. ऐका ही बातचीत. तो अभी वहाँ 3 लाख दिरहम चाहिए होंगे. हाँ. ये सारे काम, हाँ, तो अभी फिलहाल सब काम चलेंगे. ठीक है, मैं भिजवा देता हूँ, बोल देता हूँ. किसको देना है? यासिर को भिजवाते हो तो मैं कर लूंगा. बोल देता हूँ मैं. यासिर तो यहीं पे कराची में है, मैं यासिर को बोल दिया. हा तो कबुलीनामा आहे ज्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाटलाय. आता पाकिस्तान करणार काय? पिछले कई वर्षों से, लगभग कम से कम 12 वर्षों से, 2003 से तो मैं जानता हूं कि 2003 से भारतीय इंटेलिजेंस एजेंसीज के पास इस बात के पुख्ता सबूत हैं कि दाऊद इब्राहिम कराची के अंदर रहता है. उसके एड्रेस भी हैं, जो अपना डिफेंस एनक्लेव है वहाँ के उसके एड्रेस हैं. और इस बात के पुख्ता सबूत जो है भारत सरकार ने पाकिस्तान को दिए भी थे. तो जब से इस प्रकार के सबूत बार बार आते रहे हैं, ये बात अलग है कि पाकिस्तान सरकार इस बात से नकारती रही है. वैसे दाऊद बहुत पहले से कराची में है और पाकिस्तान में है. ये सूचना तमाम चैनलों से आई हुई है. और दाऊद का जो फ्रीक्वेंट दुबई जाना होता है तो वो भी जो प्लेन पकड़ते हैं वो कराची से ही पकड़ते हैं, पाकिस्तान से ही पकड़ते हैं. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातूनच आपला कारभार चालवतोय. दाऊदचा कारभार कझाकस्तान आणि ताजिकिस्तान पर्यंत पसरला आहे. दाऊद दुबईतल्या रिअल इस्टेटमध्येही अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करतोय. दाऊद ड्रग्सच्या धंद्यातूनही कोट्यवधी रुपये कमावतोय. सट्टेबाजीतही डी कंपनीचं नेटवर्क काम करत आहे. भारत सरकारनं पाकिस्तानला पुरेसे पुरावे दिले. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रातही दाऊदचं नाव सामील करून सोबत पाकिस्तानला पत्ताही दिला होता. मात्र पाकिस्ताननं आपली नकार घंटा सुरूच ठेवली आहे. जगासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गुन्हेगार असला तरी पाकिस्तानात मात्र त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं असा अजब दावा मुशर्रफ करतात. त्यामुळे पाकिस्तानला दाऊदचा कळवळा येणं स्वाभाविकच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असला तरी तो आखाती देशातील आपल्या हस्तकांमार्फत कारवाया करतोय. नुकत्याच हाती लागलेल्या या संभाषणातूनच हे उघड झालंय. इकबाल बोल रहा था. आज जाबिर का फोन आया था. अस्सलाम वालेकुम भाई, इकबाल बोल रहा था. दाऊदला सलाम करणारा इक्बाल आहे तरी कोण? आज जाबिर का फोन आया था. बुर्गा जावेद दाऊदचा कोण? बोल देता हूँ मैं. यासिर तो यहीं पे कराची में है, मैं यासिर को बोल दिया. ज्याचं नाव दाऊद इब्राहिमनं घेतलंय तो आहे तरी कोण? और वो दूसरा अपने उधर दुबई में उधर तारिक के साथ सारी मीटिंग हो गई थी, सब चीजें भी सेट कर ली थी. कोण आहे इक्बाल जो दाऊदसाठी सेटिंग करतोय? ये है ना भाई अपने एमरेट फील के. आणि कोण आहे अमृत सिंह ज्याच्या खात्यात दाऊद पैसे टाकतोय? ही 3 नावं आहेत जी दाऊद इब्राहिम आणि गुर्ग्याच्या 122 सेकंदाच्या चर्चेत पुढे आलेत. ही 3 नावं आहेत ज्यांचा उल्लेख दाऊद आणि त्याचा गुर्गा इक्बालच्या चर्चेदरम्यान वारंवार आले. हेलो, अस्सलाम वालेकुम भाई, इकबाल बोल रहा था. हाँ इकबाल भाई, वालेकुम सलाम. क्या हाल है? हाँ वालेकुम सलाम जी, ठीक खैरियत से. जी. वो आज जाबिर का फोन आया था. हाँ. जावेद या ठिकाणी इक्बाल त्या जावेदची चर्चा करतोय जो दाऊदचे अनेक धंदे पाहतोय. जावेद चुटानी उर्फ डॉक्टर, दाऊदचा सर्वात खास माणूस. जावेद कराचीचा राहणारा असून सध्या तो दुबईत राहतोय. जावेद दाऊदची संपत्ती आणि सट्टेबाजीचा धंदा पाहतो. एजन्सीच्या मतानुसार जावेद दुबईत +971561363796 या नंबरचा वापर करतो आणि पाकिस्तानात दाऊदशी +923333206448 वर अनेक वेळा चर्चाही केली आहे. भारतीय एजन्सीकडे जावेदचं कुठलंही छायाचित्र नाही आणि त्यामुळेच त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाऊ शकत नाहीये. माहितीच्या आधारे दाऊद आणि जावेद थोड्या दिवसांनंतर आपला नंबर बदलतात.
अभी वहाँ 3 लाख दिरहम चाहिए होंगे। हाँ। ये सारे काम, हाँ, तो अभी फिलहाल सब काम चलेंगे। ठीक है, मैं भिजवा देता हूँ, बोल देता हूँ। किसको देना है? यासिर को भिजवाते हो तो मैं कर लूंगा। बोल देता हूँ मैं। यासिर तो यहीं पे कराची में है, मैं यासिर को बोल। हा यासिर कोण आहे आम्ही तुम्हाला सांगतो। यासिर जावेदचा पार्टनर असून पाकिस्तानी नागरिक आहे। यासिर डी कंपनीचं दुबईत रिअल इस्टेटचं फायनान्सचं काम बघतो। जावेद आणि यासिर तुम्हाला दुबईत प्रत्येक मैफिलीत दिसतात। कुठल्या प्रकारचं उद्घाटन असो किंवा शेखांच्या घरचं लग्न, डी कंपनीचे हे दोघं प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात। दाऊद आणि इक्बाल दरम्यानच्या या संपूर्ण चर्चेत एका अशा व्यक्तीचा उल्लेख आलाय ज्याचं नाव ऐकल्यावर आपण चकित होऊन जाल। हे एका भारतीयाचं नाव आहे। हे 3 लाख दिरहम याच व्यक्तीच्या खात्यात टाकण्याची चर्चा होतीये। सैटरडे को जाएगा। हाँ, तो जब भिजवाएं। ठीक है, तो किस अकाउंट में दूं, क्या लिखूं उसमें मेरे में? ये है ना भाई, अपने एमरेट सिल के। ठीक है, तो उसके L25 के और W7 के। ठीक है। ऐकलं, दाऊद इब्राहिम कुठल्या तरी अमृत सिंहच्या खात्यात 3 लाख दिरहम टाकण्याची चर्चा करतोय। आता हा अमृत सिंह कोण आहे? गुप्तचर विभागही याच माहितीच्या शोधात आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। दाऊद इब्राहिम आपली खरी ओळख लपवून वेगवेगळ्या बनावट नावानं आणि बनावट पासपोर्टचा वापर करून वेगवेगळ्या देशात फिरतोय। ब्रिटनच्या वित्त विभागानं दाऊदच्या या बनावट नावांची यादी जाहीर केली आहे। अब्दुल शेख इस्माइल, अब्दुल अजीज हमीद, दिलीप अजीज, हसन शेख, कास्कर दाऊद हसन शेख, दाऊद सबरी ही नावं आहेत कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कास्करची। भारत सरकारनं दाऊदला मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केलंय। भारतातील सगळ्या तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहेत। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा तो मास्टर माइंड आहे। दाऊदनं आपल्या हस्तकांमार्फत मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले। या बॉम्बस्फोटानंतर त्यानं पाकिस्तानात आश्रय घेतला आणि पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा ISI कडून त्याला मदत केली जातीये। आज दाऊदचा शोध केवळ भारतातील तपास यंत्रणाच नाही तर जगभरातील गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर आहेत। ब्रिटनच्या MI5 या गुप्तचर संस्थेनं दाऊदच्या 15 बनावट नावांची एक यादीच तयार केली आहे। विशेष म्हणजे ब्रिटनच्या वित्त विभागानं दाऊदची ही बनावट नावं जाहीर केली आहेत। याच बनावट नावांचा वापर करून दाऊदनं पासपोर्ट तयार केलेत। अंमली पदार्थांच्या तस्करीपासून ते दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत करण्याचं काम दाऊदची डी कंपनी करतीये। आपल्या याच बनावट नावांचा वापर करून दाऊद आपला कारभार चालवतोय। दाऊद करतोय 15 बनावट नावांचा वापर। पाकिस्तानात दाऊदचे 2 नवीन अड्डे। कराचीतल्या नुराबादमध्ये दाऊदचा आलिशान बंगला। दाऊदवर ISIचा वरद हस्त। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा नुराबादच्या एका आलिशान बंगल्यात राहत असून त्याला ISI कडून संरक्षण देण्यात आल्याचं एका गोपनीय अहवालात उघड झालंय। पण या बंगल्यातही दाऊद जास्त काळ राहत नाही। तो कराचीतील एका बंगल्यात नेहमी आश्रय घेत असल्याची माहिती उघड झाली आहे। घर नंबर 29, मरगला रोड, F6/2, स्ट्रीट नंबर 22, कराची। पण केवळ पाकिस्तानातच दाऊदचा लपण्याचा ठिकाण आहे असं नाही, तर अफगाणिस्तानच्या सीमेवरही दाऊदनं लपण्यासाठी सोय करून ठेवली आहे। जेव्हा जेव्हा पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येतो तेव्हा तेव्हा दाऊद अफगाणिस्तान सीमेवर आश्रय घेतो। दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासंदर्भात अमेरिकेकडून दबाव वाढल्यास दाऊद वजिरिस्तानात पळ काढतो। या काळात तो पाकिस्तानातून बाहेर पडण्यासाठी 3 पासपोर्टचा वापर करतो। पाकिस्तानातून मिळवलेला पासपोर्ट KC 285901, रावळपिंडीतून मिळवलेला पासपोर्ट G869537, जुलै 2001 मध्ये मिळवलेला पासपोर्ट H123529। दाऊदच्या पासपोर्टचे हे नंबर, कराचीतील त्याच्या बंगल्याचा पत्ता, त्याची 15 बनावट नावं ही सगळी माहिती इंटरपोलनं जगभरातील तपास यंत्रणांना दिली आहे।
आज जगभरातील गुप्तचर यंत्रणा दाऊदच्या मागावर आहेत. दाऊद पाकिस्तानात लपून बसला असून तो पाकिस्तानात नसल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून केला जातो. पण खरं तर दाऊद हा पाकिस्तानातच दडून बसला असून ISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा त्याला पाठिंबा आहे. पण आता भारत सरकारनं दाऊदच्या हस्तांतरणासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. दाऊद इब्राहिमनं माली देशात आपलं बस्तान बसवलंय. त्याचा ठोस पुरावा गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागलाय. दाऊदनं मालीत बनवलेला पासपोर्ट समोर आला असून आपल्या अंमली पदार्थांचं नेटवर्क तो याच देशातून चालवतोय. हा पासपोर्ट दाऊदनं आफ्रिकेच्या माली देशातून मिळवलाय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की दाऊदनं मालीमध्ये आपला चांगलाच जम बसवलाय. दाऊदच्या डी कंपनीनं मालीमध्ये हॉटेल व्यवसायात आणि हिऱ्यांच्या व्यापारात मोठी गुंतवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डी कंपनीसाठी मालीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललंय. कारण अंमली पदार्थांचा धंदा करण्यासाठी डी कंपनीनं आता माली या देशात आपलं बस्तान बसवलंय. आफ्रिकेच्या देशांमध्ये आणि युरोपात प्रवास करण्यासाठी दाऊद मालीतून काढलेल्या पासपोर्टचा वापर करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जगभर पसरलेलं डी कंपनीचं नेटवर्क सांभाळण्यासाठी दाऊदला सतत प्रवास करावा लागतो आणि आज मितीला मालीच्या पासपोर्टशिवाय दाऊदला ते शक्य नाही. डी कंपनीला अफगाणिस्तानातून कच्चा अफू मिळतो. पाकिस्तानात त्या अफूपासून वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ तयार केले जातात. ते अंमली पदार्थ मलेशिया आणि मॉरिशस सारख्या देशात पोहोचवले जातात. तिथून त्यांची आफ्रिकेच्या देशांमध्ये तस्करी करण्यात येते. त्यानंतर संयुक्त अमिरात अरब सारख्या पूर्व देशांमधल्या खुशकीच्या मार्गानं अंमली पदार्थ युरोपात पोहोचवले जातात. नशेच्या या धंद्यामध्ये दाऊदनं ओसामा बिन लादेनची अतिरेकी संघटना अल कायदा आणि तालिबानशी हातमिळवणी केली आहे. याच आतंकवादी संघटनांच्या मदतीनं दाऊदला अफगाणिस्तानातून अफूचा पुरवठा केला जातो. नशेच्या या धंद्यातून मिळणाऱ्या नफ्याचा काही हिस्सा दाऊद हा अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांना पुरवतो. धर्माच्या नावाखाली काम करणाऱ्या काही धर्मादाय संघटनांचाही नशेच्या या काळ्या धंद्यात हात असल्याचं उघड झालंय. एवढंच नव्हे तर त्या धर्मदाय संघटनांचे अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असून विदेशी गुप्तचर संस्था त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेनं दाऊदला आशियातला सर्वात मोठा अंमली पदार्थांचा तस्कर तर दाऊदच्या डी कंपनीला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी म्हणून घोषित केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.